आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज। निळकंठ इंग्लिश शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व नवनिर्वाचित नगराध्यक्षा नगरसेवकांचा सत्कार सोहळा। उदगीर येथील निळकंठ इंग्लिश शाळेचे 11वा वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन उदगीरचे आमदार माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या शुभ हस्ते झाले। प्रमुख पाहुणे माजी आमदार गोविंद केंद्रे व नवनिर्वाचित नगराध्यक्षा स्वाती हुडे होत्या। अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बसवराज स्वामी होते। यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा स्वाती हुडे, उपनगराध्यक्षा शीतल शिंदे, नगरसेवक विजय निटुरे, उमर चाऊस, गोकर्णा गायकवाड, विद्या बोंडे, रेश्मा बेग यांचा सत्कार करण्यात आला। मंचावर नरसिंग शिंदे, गणेश गायकवाड, दिनेश स्वामी, डॉक्टर सिद्धेश्वर मुंडे, शाळेचे प्राचार्य जयश्री स्वामी यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनमथ मुंडे व दत्ता गुरदाळकर यांनी केले। कार्यक्रमात बहुसंख्य पालक, विद्यार्थी, शिक्षण प्रेमी व हितचिंतकांची उपस्थिती होती। नगरसेवक होता राहिलेले नागेशजी पटवारी, गणेश शिंदे या संस्थेच्या प्रिन्सिपल जयश्रीताई स्वामी, सुजाताताई गोडगे, सूत्रसंचालन करणारे माझे सहकारी मनमथ मुंडे, उपस्थित सर्व निळकंठ इंग्लिश स्कूलचे सर्व शिक्षक वर्ग, सर्व कर्मचारी, उपस्थित सर्व पालक मित्र, विद्यार्थी विद्यार्थिनी, बंधू भगिनींनो, पत्रकार बांधव, मी अधिकचा वेळ आपला घेणार नाही, पण या निळकंठ इंग्लिश स्कूलच्या 11व्या वार्षिक स्नेह संमेलनाचा उद्घाटक या नात्यानं आपण सर्वजण टाळ्याचा गजर करून आपण उद्घाटन झाला असं आपण एकट्याने जाहीर करूया। तुमच्या डोळ्यात जोरात टाळ्या वाजवून तुम्ही वाजत नको। आणि या स्नेह संमेलनाला माझ्या मतदारसंघाच्या वतीनं, ताईंच्या वतीनं, उपनगराध्यक्षाच्या वतीनं, सर्व नगरसेवकाच्या वतीनं, तमाम 4 लाख जनतेच्या वतीनं मनापासून, अंतःकरणापासून, हृदयापासून लाख लाख या ठिकाणी मी शुभेच्छा या ठिकाणी देतो। मी खरं तर प्राध्यापक बसवराज स्वामी साहेबांचं मनाला तेवढं कौतुक कमी आहे। मला आठवत आहे, आधी 2016ला निळकंठ इंग्लिश स्कूलची स्थापना त्यांनी त्या ठिकाणी केली। एक सामाजिक भान घेऊन आपण समाजामध्ये शिक्षण ज्ञान देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे, ही भावना मनामध्ये ठेवून त्याची स्थापना त्यांनी त्या ठिकाणी केली। आणि आता 1ली ते 8वी पर्यंत अनेक विद्यार्थी इथं चांगल्या पद्धतीचं, क्वालिटीचं, नाविन्यपूर्ण शिक्षण घेण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे। आणि माझी भगिनी सौ जयश्रीताई स्वामी सुद्धा त्यांना साथ देण्याचं काम त्या ठिकाणी करतायत। आणि म्हणून आज आपण 1ली ते 8वी पर्यंत वर्ग त्या ठिकाणी चालवतात। आणि म्हणून सरकारच्या वतीनं तुम्हाला आता 8वी ते 12वी पर्यंतचा वर्ग त्या ठिकाणी चालू करण्याची परवानगी आपल्याला त्या ठिकाणी हवी आहे। राज्य शासनाकडे तुमचा त्या ठिकाणचा प्रस्ताव आलेला आहे। आणि मी लागलीच जिल्हा परिषदेचे आचारसंहिता संपल्या मी शिक्षण मंत्र्यांना सांगून, एज्युकेशन ॲडिशनल चीफ सेक्रेटरीला सांगून मी तुम्हाला 12वी पर्यंत इरादा पत्र सेल्फ फायनान्स म्हणून तुम्हाला मंजुरी देण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन, हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी देतो। मला आजही जाणीव आहे, विद्यार्थी दशेमध्ये आदरणीय आपला आम्हाला सांगत होते की आम्ही स्नेह संमेलनातूनच आमच्या नेतृत्व गुणाला त्या ठिकाणी वाव मिळाली। आणि म्हणून विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनीला त्यांच्या कलागुणांना त्या ठिकाणी वाव मिळाला पाहिजे, प्रोत्साहन मिळालं पाहिजे। म्हणून सातत्यानं प्रत्येक स्कूलमध्ये स्नेह संमेलन त्या ठिकाणी आयोजित करतात। आणि म्हणून निळकंठ इंग्लिश स्कूलचं सुद्धा हे 11वं स्नेह संमेलन त्या ठिकाणी आपण करीत आहात।
अण्णा पण सातत्यानं 11 वर्षापासून या ठिकाणी येत आहेत. मला वाटतं मला पहिल्यांदाच येण्याची संधी देशील जाईल. पहिल्यांदाच ना का त्याच्यानंतर आलो होतो नसेल कार्यक्रम असेल पण येण्याचं संधी या ठिकाणी मिळाली. मी बघत होतो येताना सगळ्या विद्यार्थ्यांची माझ्याविषयी किती आत्मीयता आहे. प्रत्येक विद्यार्थी लहानातला लहान विद्यार्थी माझ्या हातात हात घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होता. आणि म्हणून माझं भाषण संपल्यानंतर माझ्या शुभेच्छा तुम्हाला मिळाल्यानंतर मी या ठिकाणी बसणार आहे आणि तुमचे जे काही कला तुम्ही सादर करणार आहात मी ते पाहण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. या कार्यक्रमाला मला आपण त्या ठिकाणी बोलवणार, सन्मान दिला त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो. आणि परत एकदा मी निळकंठ इंग्लिश स्कूलच्या या 11व्या वार्षिक स्नेहसंमेलनाला मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.